नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। हुंडा, लालच व हाव हा विषय आपण पाहणार आहोत। या विषयाचे सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत। हुंडा, लालच व हाव यामुळे सर्वांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे। सर्वांचं सुख हरपलेलं आहे, सर्वांचं समाधान हरपलेलं आहे, सर्वांचा आनंद हरपलेला आहे। हे आजचं युग धावपळीचं आहे। या धावपळीच्या युगामध्ये लालच हाव वाढलेली आहे। या लालचीपणामुळे, या हवरटपणामुळे मनुष्य स्वतःकडे सुद्धा लक्ष देत नाही, स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देत नाही। त्याला दोन गोष्ट बोलायला सुद्धा वेळ नाही, एवढा तो मग्न झालेला आहे। जीवन हे जगण्यासाठी असतं, चांगल्या रीतीने, सुंदर रीतीने जगण्यासाठी असतं। जीवन हे आनंद घेण्यासाठी असतं, मौजमजा घेण्यासाठी असतं। जीवनाचा अर्थ अगाध आहे, अपार आहे। परंतु मनुष्य लालच हाव यामुळे आपलं जीवन, सुंदर जीवन बिघडून टाकतो, उद्ध्वस्त करतो। तो पैशाच्या मागे एवढा लागलेला आहे की त्याला जराही चैन नाही, जराही सुख नाही, जराही आराम नाही। त्याच्या मनामध्ये धावपळ आहे, तो सतत धावत आहे, सतत धावपळ करत आहे। त्याला आराम नाही, विश्रांती नाही, दोन गोष्टी प्रेमाच्या बोलायला वेळ नाही, परिवाराकडे लक्ष द्यायला वेळ नाही, कोणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही ते तर जाऊ द्या, पण स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा त्याला वेळ नाही, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुद्धा त्याला वेळ नाही। स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे त्याला दवाखान्यात जाण्याची पाळी येते, तो आजारी पडतो। म्हणून मनुष्याने जास्त लालच हाव केली नाही पाहिजे। त्याने समाधान ठेवलं पाहिजे, तो आनंदी राहायला पाहिजे, प्रसन्न राहायला पाहिजे, संतुष्ट राहायला पाहिजे। आपण जेवढं कमवतो त्यात त्याला आनंद पाहिजे। कामाव्यतिरिक्त, कष्टाव्यतिरिक्त, या धावपळी व्यतिरिक्त त्याने थोडा आरामही केला पाहिजे, थोडा एन्जॉय केला पाहिजे। चांगलं काय वाईट काय त्याला समजले सुद्धा पाहिजे। येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा, दुःखाचा त्याने सामनाही केला पाहिजे। त्यानं घाबरलं नाही पाहिजे, जास्ती घेतली नाही पाहिजे, भयभीत नाही झालं पाहिजे। तर त्याने समजून सवरून जीवन जगलं पाहिजे। केवळ पैशाच्या मागं लागणं बरोबर नाही, केवळ बसून राहणं बरोबर नाही, दुसऱ्याच्या जीवावर जगणं बरोबर नाही। तर त्याने जीवनाचं नियोजन योग्य लावलं पाहिजे। आपल्याला जेवढं लागतं, जीवन जगण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं त्यानं कमवलं पाहिजे, जेणेकरून जीवन सुंदर जाईल, आपलं, आपल्या परिवाराचं जीवन चांगलं जाईल, सुंदर होईल, एवढं त्यानं कमवलं पाहिजे, एवढं त्याने काम केलं पाहिजे। कारण काम केल्याशिवाय खायला भेटत नाही, काम करावंच लागतं, कष्ट मेहनत करावीच लागते, तरच जीवन चांगलं होतं, सुंदर होतं, मजेदार होतं। आणि येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा, दुःखाचा सामना त्याला करता आला पाहिजे। म्हणजे त्याला तडजोड लावता आली पाहिजे, जीवनाची योग्य तडजोड, नियोजन त्याला लावता आलं पाहिजे। परंतु केवळ पैशाच्याच मागं लागणं, केवळ कमवतच राहणं, स्वतःसाठी वेळ न देणं, परिवारासाठी वेळ न देणं, इतरांसाठी वेळ न देणं, केवळ कमवतच राहणं, पैशाच्याच मागं लागणं, याला जीवन नाही म्हणत, याला जीवन म्हणतच नाही। तर जीवन म्हणजे आनंद घेणे, मौज घेणे, मजा घेणे, येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा, दुःखाचा निकाराने सामना करणे,
धैर्याने सामना करणे, कष्ट करणे, मेहनत करणे, योग्य तडजोड लावणे, नियोजन लावणे, शिस्तबद्ध राहणे, शिस्तबद्ध वागणे, शिस्तबद्ध बोलणे, व्यवस्थित राहणे, पद्धतशीर राहणे, इतरांना सहकार्य करणे, मदत करणे, स्वावलंबी स्वाभिमानी राहणे, जाणीव ठेवणे, दूरदृष्टी ठेवणे, ध्यास ठेवणे, जिद्द ठेवणे, चिकाटी ठेवणे, इच्छा तयारी ठेवणे, संयम ठेवणे, सहनशीलता ठेवणे, स्वतःवर आत्मविश्वास ठेवणे आणि ध्येय ठेवणे. परंतु फक्त पैसा कमवणे म्हणजे जीवन नाही. या घरी बसून राहणे, दुसऱ्या जीवावर जगणे म्हणजे जीवन नाही. या भयभीत होणे, संकटाला, अडचणीला, समस्याला पाहून भयभीत होणे, भिवून पळणे, घाबरून जाणे म्हणजे जीवन नाही. या अहंकार करणे, जास्त अहंकार ठेवणे, लालची बनणे, लुटमार करणे, दुसऱ्याला फसवणे, दुसऱ्याचे पैसे बुडवणे, दुसऱ्यावर दादागिरी करणे म्हणजे जीवन नाही. म्हणून जीवनाचा अर्थ योग्य लावा, चांगला लावा. तसेच लालच हा तर मनुष्याला आहेच आहे, परंतु हुंडा हे एक मनुष्याचं मेन कारण आहे. हुंडा त्याचा व्यवसायच बनलेला आहे. या हुंड्यामुळे अनेकाचे जीवन उद्ध्वस्त होत आहे, अनेकाचे संसार उद्ध्वस्त होत आहे. या हुंड्यामुळे मुलीवर अत्याचार होत आहे. तसेच मुलीच्या आईवडिलांना सुद्धा त्रास होत आहे. एखादा गरीब मनुष्य असेल, त्याची ऐपत नसेल, हुंडा देण्याची ऐपत नसेल, तरी तो कर्ज काढून या कुणाची उसने पासणी घेऊन आपल्या मुलीला पैसा लावतो, हुंडा देतो. तिचं लग्न चांगल्या रीतीने व्हावे, थाटामाटात व्हावे याचा तो भरपूर प्रयत्न करतो. परंतु मुलीचं लग्न होतं, मुलगी सासरी जाते, परंतु तिचा बाप कर्जबाजारी बनतो. त्याने ज्याच्याकडून पैसे घेतले ते लोक त्याच्या मागं लागतात, बँक मागं लागती, सर्व त्याच्या मागं लागतात. तसेच एखाद्या वेळेस परिस्थिती अशी येते की ज्या मुलीचं, ज्या लेकीचं लग्न केलंय त्या सासरी, जी मुलगी आपली सासरी गेली, त्या सासरचे लोक आणखी पैसे मागतात. त्यांचं लालच संपत नाही, त्यांची हाव संपत नाही, ते आणखी पैसे मागतात. परंतु या मुलीचा बाप आधीच कर्जबाजारी झालाय, आधीच सर्वजण त्याच्या मागं लागलेत. आणि हा बिचारा कुठून देईल पैसे, कुठून देईल? आणि या पेचामध्ये तिचा बाप पडतो. त्याला काही कळत नाही, काही सुधरत नाही, काही समजत नाही, काय करावं त्याला काही कळत नाही. कारण सगळे त्याला मागणारे असतात, त्याला देणारे कोणी नसतं. त्याची स्थिती फार भयानक बनते. अशा वेळेस त्या बापानं काय करावं, अशा वेळेस त्या माणसानं काय करावं? अशा वेळेस त्या माणसाचं डोकं चालत नाही, त्याची बुद्धी चालत नाही, त्याचं मन अस्वस्थ होतं. त्याच्या मनात वेगळे विचार येतात, वाईट विचार येतात, चांगले विचार येतात. त्याच्या मनामध्ये एक चक्रीवादळ सुरू होतं, विचारांचा भडीमार सुरू होतो. अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतात. आणि या द्वंद्व परिस्थितीमध्ये, या बिकट परिस्थितीमध्ये, या कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये त्याची बुद्धी काम करत नाही आणि तो सरळ सरळ स्वतःला संपवून टाकतो, आत्महत्या करतो. कारण त्याच्याकडे दुसरा इलाजच नसतो, उपायच नसतो. हे सर्व कशामुळे झालं?
हुंड्यामुळे. म्हणून हुंडा हा बंद झाला पाहिजे. कारण हुंड्यामुळे अनेकाचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, आत्महत्या होत आहेत, आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे, संसार उद्ध्वस्त होत आहेत. म्हणून हा हुंडा बंद झाला पाहिजे. हुंडा ही पद्धत बंद झाली पाहिजे. लग्न करा, चांगलं लग्न करा, थाटामाटात लग्न करा, परंतु कोणालाही हुंडा देऊ नका आणि कोणीही हुंडा मागू नका. हां, नवरीच्या बापाने एखादी वस्तू प्रेमाने या त्याच्या आवडीने प्रेमाने एखादी वस्तू दिली असेल या काही भेट दिली असेल ती घ्यावी, परंतु हुंड्यासाठी मागणी घालू नये. दोघांनीही विचार करून समजून सवरून लग्न करावं. दोघांनीही प्रेम ठेवून, एकमेकाबद्दल प्रेम ठेवून, एकमेकाबद्दल विश्वास ठेवून, ईश्वराच्या आशीर्वादाने लग्न करावं. हुंड्यासाठी दोघांनीही वैरी बनू नये. कारण एकानं जर तट केली, मला हुंडा पाहिजेच, मला एवढा हुंडा पाहिजेच, मला हे सोनं पाहिजेच, मला ही कार पाहिजेच, मला ही गाडी पाहिजेच, मला एवढा एवढा पैसा पाहिजेच, अशी जर तट केली तर जीवन सुंदर होत नाही, जीवन रंगमय होत नाही, जीवन चांगलं होत नाही, तर जीवन उद्ध्वस्त होतं, जीवन सत्यानाशी बनतं. म्हणून हुंड्यासाठी एकमेकाचे वैरी होऊ नये, बनू नये. कारण हुंडा हा काही चांगला नसतो. कष्टाचा पैसा महत्त्वाचा असतो, फुकटचा पैसा काही महत्त्वाचा नसतो. कष्टाचाच पैसा कामा येतो, फुकटचा पैसा कामा येत नाही. म्हणून जेवढे तुम्ही मेहनत करसाल, जेवढे तुम्ही कष्ट करसाल, जेवढे तुम्ही परिश्रम करसाल, तेवढंच तुमचं जीवन सुंदर होईल, सुखी होईल, आनंदी होईल. परंतु कोणाचा फुकटचा पैसा घेऊन, कोणाचं सोनं नाणं घेऊन, कोणाला नरकात टाकून या कोणाला दुःख अवस्थेत टाकून या कोणाला संकटात टाकून, कोणा दुःखात टाकून पैसा कमवणं म्हणजे निवड मूर्खपणा होय आणि जीवन बिघडवणं होय. सुंदर जीवन बिघडवणे होय. म्हणून हुंडा घेऊ नये, हुंडा घेऊ नये. कारण हुंड्यासाठी भांडणं होतात, संसार उद्ध्वस्त होतो, मारामारी होते, आत्महत्याचं प्रमाण वाढतं, लेकरा बाळाचं नुकसान होतं. नवरा बायको तर अलग होताच होता, त्यात लेकराचंसुद्धा नुकसान होतं. लेकराचं शिक्षण वाया जातं, लेकराचं जीवन वाया जातं. म्हणून भांडणामुळे, मारामारीमुळे, हुंड्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात, अनेक प्रश्न निर्माण होतात, अनेक अडचणी येतात, जीवन नरक बनतं, कंगाल होतं. म्हणून ही हुंडा पद्धत बंद झालीच पाहिजे. आणि ज्यानं हुंडा घेतला असेल त्याचं जीवन काय सुखी होतं? नव्हतं. म्हणजे सुखी होत नाही, सुखी नसतं त्याचं जीवन, होतच नाही त्याचं जीवन सुखी. कारण तो कष्टाचा पैसा नाही, तो मेहनतीचा नसतो पैसा, तो फुकटचा पैसा असतो. हुंडा म्हणजे फुकटचा पैसा असतो, कष्टाचा नसतो. ज्यानं हुंडा घेतला त्याचं जीवन सुखी होत नाही, आनंदी होत नाही, रंगमय होत नाही. उलट त्यास अनेक अडचणी येतात, संकट येतात, समस्या येतात. कारण ज्यानं एखाद्याला जेवढं दुःख दिलं, ज्यानं एखाद्याने दुसऱ्याचा जेवढा फायदा घेतला, जेवढा गैरफायदा घेतला, त्याच्या परिस्थितीचा जेवढा फायदा घेतला, जेवढा तो वैरी वागला, जेवढा तो लालची बनला, अहंकारी बनला, जेवढं त्याने दुसऱ्यावर जुलूम केला, अन्याय केला, अत्याचार केला, हुंड्यासाठी
त्याने जेवढा दुसऱ्याला त्रास दिला तेवढाच त्रास, तेवढाच अत्याचार, अन्याय, तेवढाच जुलूम त्याच्यावर होत असतो. ज्याने हुंडा घेतला त्याच्यावर होत असतो. म्हणून फुकटचा पैसा बरा नाही, कष्टाचा व मेहनतीचाच पैसा बरा आहे. म्हणून हुंड्यासाठी एकमेकाचे वैरी बनू नका, मारामारी करू नका, हाणामारी करू नका, आत्महत्या होऊ देऊ नका. तर लग्न करा, प्रेमानं करा. जेवढं लेकीच्या बापाने दिले, प्रेमानं दिले तेवढं घ्या. समाधान ठेवा, लालच करू नका, संतोष ठेवा, सावधान राहा, सतर्क राहा आणि सुखी जीवन जगा. दोघाही नवरा बायकोने सुखी जीवन जगलं पाहिजे. नवऱ्याने आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला, आपल्या अर्धांगिनीला हुंड्यासाठी मारहाण करू नये, हुंड्यासाठी त्रास देऊ नये. दोघांनीही प्रेमानं राहावं, चांगलं राहावं, सुखानं राहावं. दोघांचा एकमेकावर विश्वास असावा, दोघांचा एकमेकावर प्रेम असावं. दोघांच्याही आईवडिलांची दोघांनाही काळजी असली पाहिजे. दोघांनीही सावधगिरी बाळगावी, सावधानता ठेवावी, सतर्क राहावं, समाधानी राहावं, जास्त लालच करू नये, हाव करू नये आणि सुंदर चांगलं जीवन जगावं. जेणेकरून तुमच्या दोघांचा आदर्श तुमच्या लेकरांना मिळाला पाहिजे, तुमच्या मुलांना मिळाला पाहिजे. परंतु तुम्ही जर भांडणं करसाल कोणत्या ना कोणत्या कारणावरून, पैशाच्या कारणावरून, हुंड्याच्या कारणावरून, कशाच्या कारणावरून जर भांडणं करसाल तर तुमचं जीवन सुखी होणार नाही, आनंदी होणार नाही आणि तुमच्या या अशा वागण्याचा परिणाम लेकरावर होईल. लेकराचं जीवन वाटोळं होईल, त्यांच्या शिक्षणाचा सत्यानाश होईल, त्याच्या मनावर विपरीत परिणाम होईल, त्यांचं जीवन बिघडून जाईल. म्हणून दोघंही नवरा बायकोंनी चांगलं राहिलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगले विचार ठेवलेत पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे, योग्य नियोजन ठेवलं पाहिजे, तडजोड लावली पाहिजे, संसार चांगल्या रीतीने केला पाहिजे. म्हणून कोणत्याही गोष्टीसाठी दोघांनी भांडणं करू नये, करकर करू नये, किरकिर करू नये. कारण करकर किरकिर केल्यानं, या भांडण केल्यानं घरात लक्ष्मी राहत नाही, घरात बरकत राहत नाही, जीवन सुंदर होत नाही, जीवन सुखी होत नाही, प्रेम राहत नाही, एकमेकावर विश्वास राहत नाही, जीवन नरक बनतं, कंगाल बनतं. म्हणून पैशासाठी, या हुंड्यासाठी, या अनेक कारणासाठी कोणीही भांडणं करू नये, हाणामारी करू नये, एकमेकाचे वैरी बनू नये. हुंडा, लालच व हाव हे जीवन नरक, कंगाल बनवण्याचे भयानक मार्ग आहे. म्हणून हुंडा पद्धत बंद झाली पाहिजे. लालच व हाव ठेवू नये, कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये, सुंदर राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. नवरीच्या बापाने, या नवरदेवाच्या बापाने दोघांनीही समजून सवरून चांगल्या रीतीने लग्न केलं पाहिजे. दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. नवरदेवाच्या बापाने, या नवरीच्या बापाने, या इतर मंडळींनी, नवरदेवाच्या आईने, नवरीच्या आईने, या सर्वांनीही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. विचार केला पाहिजे. सर्वांनी त्या पुढे घडणाऱ्या परिणामाचा विचार केला पाहिजे. आपण आता जे करतो, जे कार्य करतो, जे काम करतो, जो मार्ग निवडतो, त्याचे परिणाम होत असतात. त्याचे परिणाम
भयानक असतात. चांगलं काम केलं, चांगलं राहिलं, चांगलं बोललं, व्यवस्थितपणा ठेवला, प्रेमानं राहिलं, प्रेमानं वागलं, प्रेमानं बोललं, माया दया ठेवली, प्रेम ठेवलं, विश्वास ठेवला, तर त्याचे परिणाम एकदम चांगले होतील. परंतु तुम्ही जर एकमेकाविषयी वैरी वागले, भांडण केलं, मारामारी केली, पैशासाठी हुंड्यासाठी मारामारी केली, दुष्टपणा ठेवला, कपट ठेवला, वाईट भावना ठेवली, वाईट विचार ठेवले, लालच ठेवलं, हाव ठेवली, तर याचे परिणाम फार भयानक तुम्हाला भोगावे लागतात. कारण याचे परिणाम फार भयानक असतील. म्हणून पुढे काय परिणाम होतील, पुढे कशी वेळ येईल, पुढे कशी परिस्थिती येईल याचं भान ठेवा. कारण कशी परिस्थिती येईल, चांगली येईल की वाईट, वेळ कशी येईल, चांगली येईल की वाईट, हे कोणीही सांगू शकत नाही. हुंडा घेऊ नका, हुंड्यासाठी एकमेकाचे वैरी बनू नका, हुंड्यासाठी आपल्या मुलीचा संसार या आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करू नका. या हुंड्यासाठी, या पैशासाठी, या फुकटच्या पैशासाठी तुम्ही एकमेकाचे वैरी बनू नका. या फुकटच्या पैशासाठी, या हुंड्यासाठी, आपला अहंकार पूर्ण करण्यासाठी, आपला लालच पूर्ण करण्यासाठी, आपली हाव पूर्ण करण्यासाठी, आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाचा अगर मुलीचा संसार उद्ध्वस्त करू नका. दोघांनाही प्रेमाने सांगा. घरात जर भांडणं होत असतील तर त्या दोघांची चूक आहे. एका हाताने कटाळी वाजवत नाही, एका हाताने कटाळी वाजत नाही, म्हणून त्याच्या दोघांची चूक असते. म्हणून दोघांच्याही आईवडिलांनी दोघांनाही व्यवस्थितरित्या समजून सांगावं, पद्धतशीररित्या समजून सांगावं. आणि घरामध्ये अनुभवी माणूस म्हणजे म्हातारा माणूस घरात असणे आवश्यक आहे. म्हणून मोठी माणसं घरात असली पाहिजे. मुलाचे आईवडील घरात असणे आवश्यक असतात. कारण या जी वयस्कर माणसं असतात ती शक्यतोवर संसार बिघडू देत नाही. दोघांनाही समजून सांगतात, नियोजन चांगलं ठेवतात, तडजोड चांगली करतात, कारण त्यांना अनुभव असतो. म्हणून घरामध्ये वयस्कर माणसं असली पाहिजे. दोघांनी समजून घ्यावं. दोघांच्या आईवडिलांनी एखाद्या वेळेस समजा भांडण झालं असेल, घरामध्ये भांडण झालं असेल, नवरा बायकोचं भांडण झालं असेल, तर दोघांच्याही आईवडिलांनी दोघांनाही व्यवस्थितरित्या समजून सांगावं. जर आईवडील नसतील तर समजा भावाने बहिणीने, इतर जे पाहुणे असतील त्यांनी दोघांनाही व्यवस्थितरित्या समजून सांगावं, त्यांना पटवून द्यावं. तर दोघांचे भांडणं होणार नाहीत आणि संसार उद्ध्वस्त होणार नाही, लेकराचं नुकसान होणार नाही, संसार चांगल्या रीतीने फुलेल. म्हणून जर हुंड्यास बंदी घातली, लालच आणि हाव संपली, व्यसन बंद केलं, चांगलं वागलं, चांगलं बोललं, चांगलं राहिलं, चांगला व्यवहार केला, आचरण चांगलं ठेवलं, प्रेम ठेवलं, विश्वास ठेवला, परिश्रम केलं, मेहनत केली, तर जीवन सुंदर होईल, संसार चांगल्या रीतीने फुलेल. परंतु हुंडा, लालच व हाव ठेवली, व्यसन केलं, वाईट विचार ठेवले, मनात कपट ठेवलं, लालच हाव ठेवली, तर मात्र जीवन सुंदर होणार नाही आणि संसार टिकणार नाही आणि जीवन नरकमय बनेल, कंगाल होईल. म्हणून संसार फुलण्यासाठी, संसार टिकण्यासाठी दोघाही नवरा बायकोचा एकमेकावर विश्वास पाहिजे, एकमेकावर प्रेम पाहिजे. दोघांनीही येणाऱ्या अडचणीला सोडवलं पाहिजे,
कोणतीही अडचणी हो, कोणतीही समस्या हो, त्या कोणतंही दुःख येऊ, दोघांनी ते सोडवलं पाहिजे. प्रेमाने चांगले तीनली सोडवलं पाहिजे. करकर न करता, किरकिर न करता, घरात भांडण न करता, मोठ्यानं न बोलता, शेजाऱ्या पाजाऱ्यांना न सांगता, ते दोघांनीही आपसामध्ये घरातच एकमेकांनी सोडवलं पाहिजे. शांतता ठेवली पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. नवऱ्याचा आपल्या बायकोवर विश्वास असला पाहिजे आणि बायकोचा आपल्या नवऱ्यावर विश्वास असला पाहिजे. दोघांनीही आपल्या घरातलं भांडण एकमेकांना सांगू नये. बायकोने आपल्या नवऱ्याचं घरानं बाहेर कोणालाही सांगू नये आणि नवऱ्याने सुद्धा आपल्या बायकोचं घरानं बाहेर कोणालाही सांगू नये. तर कोणती भानगड झाली असेल, कोणती समस्या आली असेल, कोणती अडचण आली असेल, तर दोघांनी घरातच एकमेकांनी समजून घ्यावं आणि सोडवावं. कशाच्या बाबतीत असो, कोणत्याही बाबतीत असो, ती भानगड सोडवावी. जर असं वागलं, निजीवन ठेवून, तडजोड ठेवून, प्रेम ठेवून, विश्वास ठेवून, समजदारपणा व शहाणपणा ठेवून, व्यवस्थितपणा ठेवून तर वागलं, तर कोणाचेच संसार उद्ध्वस्त होणार नाहीत. संसार उद्ध्वस्त होण्याचं कारण म्हणजे नवरा बायकोचा एकमेकावर नसलेला विश्वास, नसलेलं प्रेम, हुंडा, लालच, हाव, व्यसन हे आहे. यामुळेच संसार उद्ध्वस्त होतो. म्हणून हुंडा बंद झाला पाहिजे, लालच हाव संपलं पाहिजे, व्यसन संपलं पाहिजे, मनातील कपट, जळकटपणा संपला पाहिजे. म्हणून सर्वांनी व्यवस्थित वागावं, चांगलं वागावं आणि हुंड्यासाठी या पैशासाठी मारामारी करू नये, हाणामारी करू नये. तसेच नवरीच्या आईने, वडिलांनी आपल्या लेकीला चांगलंच समजून सांगलं पाहिजे, व्यवस्थित सांगलं पाहिजे, वाईट काही सांगू नये. तिचं जीवन सुखी होण्यासाठी, तिचं जीवन रंगमय होण्यासाठी नवरीच्या आईवडिलांनी आपल्या लेकीला व्यवस्थितरित्या सांगावं, समजून सांगावं. पद्धतशीर व्यवस्थितपणे जर नवरीच्या आईवडिलांनी नवरीला व्यवस्थित समजून सांगितलं, पद्धतशीररित्या सांगितलं, तर संसार चांगला फुलेल, सुंदर होईल. तसेच नवरदेवाच्या आईवडिलांनी नवरदेवाला व्यवस्थितपणे समजून सांगितलं, चांगलं सांगितलं, चांगला सल्ला दिला, चांगला ॲडवाईस दिला, तर संसार चांगला फुलेल, चांगला राहील. म्हणून नवरी व नवरदेव या दोघांच्या आईवडिलांनी दोघांनाही चांगलं मार्गदर्शन करावं, वाईट मार्गदर्शन करू नये, चांगला सल्ला द्यावा, वाईट सल्ला देऊ नये, जेणेकरून नवरी नवरदेव या दोघांचा संसार चांगला होण्यासाठी, या दोघांचे जीवन चांगलं होण्यासाठी, रंगमय होण्यासाठी, घरात खुशी राहण्यासाठी, घरात आनंद राहण्यासाठी, प्रेम राहण्यासाठी, दोघांचा एकमेकावर विश्वास राहण्यासाठी, संसार फुलण्यासाठी, चांगलं यश मिळण्यासाठी दोघांच्या आईवडिलांनी दोघांनाही व्यवस्थितरित्या समजून सांगावं, पद्धतशीर समजून सांगावं. तरच संसार चांगला फुलेल, जीवन चांगलं होईल, रंगमय होईल, सुंदर होईल आणि भरगच्च यश मिळेल. घरात शांतता जर असेल, घरात प्रेम असेल, घरात एकमेकावर विश्वास असेल, तुम्ही अर्धीच भाकर खा, परंतु घरात शांतता ठेवा, घरात प्रेम ठेवा, नामस्मरण करा, घरामध्ये देवाचं नामस्मरण करा, सकाळी सकाळी नामस्मरण करा, करकर न करता, किरकिर न करता, भांडण न करता, कुरकुर न करता सकाळी सकाळी देवाचं नामस्मरण करा. प्रेमानं राहा, आनंदाने राहा, मजेने राहा, घरात लक्ष्मी राहील, तुम्हाला भरगच्च यश मिळेल, तुमचं कोणतंही काम पूर्ण होईल. परंतु सतत किरकिर, कर्कशपणा असेल, मोठ्याने ओरडणे, मोठ्याने बोलणे, भांडण करणे, तंटा करणे, जोरजोराने बोलणे असेल, घरात भनभन असेल, किरकिर असेल, तर घरात लक्ष्मी राहत नाही, घरात प्रेम राहत नाही, संसार टिकत नाही आणि सर्व ठिकाणी आपली बदनामी होते, आपला अपमान होतो, आपल्याला कोणीच चांगलं म्हणत नाही. म्हणून
सर्वांनी आपलं नाव घ्यावं, आपल्याला समाजामध्ये इज्जत राहावी, मान राहावा, सन्मान राहावा, यासाठी घरात चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, सुंदर राहा, प्रेमानं राहा, देवाचं नामस्मरण करा, घरात शांतता ठेवा, घरात शिस्त ठेवा, लेकरांनाही शिस्त लागल असं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा. आणि कोणतीही अडचण असेल, कोणती समस्या असेल ती सोडवा, समाधान ठेवा, समजदारपणा ठेवा, शहाणपणा ठेवा, तरच तुमचं जीवन चांगलं होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.